शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी हा देश घडला असून आजही मनुवादी हा देश विज्ञानाच्या मार्गाने न जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन डॉक्टर अभिजित वैद्य यांनी केले। कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत। कारण बुद्धांचा विचार म्हणजे सत्याचा विचार, बुद्धांचा विचार म्हणजे खऱ्या अर्थानं नास्तिकतेचा विचार, बुद्धांचा विचार म्हणजे समतेचा विषमता नष्ट करणारा विचार, बुद्धांचा विचार म्हणजे स्त्रीला देखील पुरुषाच्या बरोबर स्थान देणारा विचार आहे। पण त्याच्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही आणि ती म्हणजे बुद्धांचा विचार म्हणजे हा सत्याच्या शोधनाचा विचार आहे। आणि जो धर्म सत्याला घेऊन पुढे जातो, जो धर्म समाजाला सत्याच्या दिशेने पुढे नेत जातो, तो धर्म विज्ञानापर्यंत येऊन पोहोचत असतो। मनुवादानं आणि ब्राह्मण्यवादानं या देशातलं सत्य नष्ट केलं आणि विज्ञानही नष्ट करून टाकलं। हा देश कधीच विज्ञानाच्या मार्गाने चालणार नाही अशी व्यवस्था करून ठेवली। आणि जर आपण खाली येऊन पाहिलं काळाच्या रेषेमध्ये तर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी हे विविध अंगानं आयुष्यभर सत्याचा मागोवा घेणारे महापुरुष होते। आणि भारताची परंपरा म्हणजे काय हा प्रश्न विचारल्यावर स्पष्टपणे ही परंपरा एका बाजूला फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची परंपरा आहे, ज्या परंपरेचे खूप आधीचे पाईक बसवेश्वर अण्णा पण येतात, आणि दुसऱ्या बाजूला ही परंपरा बुद्ध आणि गांधीजी पण आहे। फुले शाहू आंबेडकर, बुद्ध आणि गांधी, इथे बुद्ध सर्वात वरती आहेत। माझं अतिशय जुनं म्हणणं आहे की बुद्धांनी जी एक अत्यंत शांततापूर्ण अहिंसात्मक क्रांती घडवली, या देशातला मनुवादाचा पूर्णपणे पराभव केला, जात व्यवस्था नष्ट करून टाकली, एक समतेचं असं एक धर्माचं प्रारूप त्यांनी ठेवलं आणि बघता बघता हा धर्म भारतीय खंड ओलांडून उपखंडांच्या टोकाटोकाला पोचला, त्याच्याही पलीकडे गेला। तो इकडे अफगाणिस्तानला गेला, इकडे चीनला गेला, जपानला गेला, व्हिएतनामला गेला आणि एकामागून एक देश तो काबीज करत गेला। पुष्यमित्र शृंग या ब्राह्मण सेनापतीनं कपटानं सम्राट अशोकांच्या नातवाची हत्या केली आणि एका मनुवादी प्रतिक्रांतीची पुन्हा सुरुवात केली। आम्ही दसरा चौकामध्ये साजरी करणार आहोत, मग शाहू स्मारकमध्ये असेल, या सगळ्या महापुरुषांना अपेक्षित अशा पद्धतीची जयंती भविष्याच्या काळामध्ये आम्ही जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून करणार आहोत। आणि म्हणून हे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही आम्ही सगळ्या मंडळींनी आता एकत्रित येणं अत्यंत गरजेचं आहे। या समितीचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आज जोडून विनंती करणार आहे की आपण सगळ्या ज्या बाबांचे वारसदार आहोत, ज्या बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना नजरेपुढे ठेवून क्रांती केली, इतिहास लिहिला, संविधान लिहिलं, अशा बाबांना अभिवादन करत असताना आता ते आमचे आहेत, आमच्यापुरतं मर्यादित न ठेवता बाबासाहेबांना सगळ्या समाजामध्ये नेण्याचं काम तुमचे आणि आमचे आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्या बहुजन समाजातल्या सगळ्या उपेक्षित जातींना एकत्रित करण्याचं मोठं काम आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे।